नमस्कार, मी मनीषा आवळे, ज्योतिषशास्त्री आणि वास्तुतज्ञ. माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण 16 जानेवारी 2026 वार शुक्रवार ह्या दिवसाचं पंचांग काय खास सांगत आहे त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. आजची जी तिथी असेल ती नक्षत्र, योग आणि विशेष म्हणजेच मंगळाचा मकर राशीमध्ये उच्च प्रवेश आहे. ह्याचा आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो हे मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने आज सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आजची जी तिथी असेल ती त्रयोदशी तिथी असेल. त्रयोदशी तिथीला शुभ तिथी मानलं गेलं आहे. ही तिथी कामदेव आणि कामदेवाची पत्नी रतीने तपश्चर्या करून कामदेवांना पुन्हा जागृत केले होते. ही त्रयोदशी मागची आध्यात्मिक भावना आहे. आता त्रयोदशीबाबत एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजेच त्रयोदशी तिथीमध्ये जन्म झालेल्या लोकांना अनेकदा विवाहाशी संबंधित समस्या किंवा संतान प्राप्तीशी संबंधित अडचणी येऊ शकतात. जोपर्यंत कुंडलीत फार चांगले योग, शुभ योग नसतील तर असे योग त्यांच्या आयुष्यामध्ये येऊ शकतात. तर त्रयोदशी तिथी जेव्हा असते तेव्हा काही राशी ह्या दग्ध मानल्या जातात. म्हणजेच त्या राशींची ऊर्जा त्या काळामध्ये कमजोर होऊ शकते. या तिथीमध्ये सिंह आणि वृषभ ह्या 2 राशी दग्ध होतात. पण सध्या एक विशेष गोष्ट म्हणजेच सिंह राशीमध्ये केतू ग्रह आहे. केतू हा साधारणपणे वक्रीच असतो. राहू आणि केतू हे नेहमीच वक्री असतात. म्हणून ही त्रयोदशी तिथी अजून शुभ होण्याचे संकेत देते. त्रयोदशी तिथी आणि मंगळाचा संबंध जर पाहिलात तर त्रयोदशी तिथीचा स्वभाव धैर्य, साहस, विजय, ऊर्जा असा मानला जातो. सध्या मंगळ अस्त आहे, पण आजच्या दिवसात एक प्रचंड अशी सकारात्मक ऊर्जा घडताना आपल्याला दिसेल, घटना घडताना दिसतील. त्याचबरोबर 17 जानेवारीला म्हणजेच सकाळी सूर्योदयाच्या अगदी 4:30 वाजता मंगळ मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. कारण प्रवेश सूर्योदयापूर्वी होतो म्हणून दिनमान हे शुक्रवारचेच मानले जाते. आता इथे सर्वात मोठी गोष्ट म्हणजेच मकर राशीत मंगळ उच्च होतात. उच्च मंगळ म्हणजे काय? तर उच्च मंगळ म्हणजेच ताकद वाढते, स्थिर यश मिळते, मोठ्या संधी उपलब्ध होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अस्तदोष मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतो. टेक्निकल भाषेमध्ये सांगायचे झाले तर डिग्री वाईज अस्त असतील, पण उच्च अवस्थेमध्ये असल्यामुळे त्यांचा दोष खूप कमी होतो. म्हणून आपण या गोष्टीला चांगल्यापैकी म्हणू शकतो. तसेच उच्च मंगळ हा युद्ध वाढवत नाही. अनेक लोकांना वाटतं की उच्च मंगळ म्हणजेच संघर्ष वाढवेल, पण तसं नाही. तर उच्च मंगळ म्हणजे अनेकदा युद्ध थांबवतो, लोकांचा धीर वाढवतो, विवेक वाढवतो आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद वाढवतो. आकाश तत्व गुरु आजचे जे तत्व आहे ते आकाश तत्व. आकाश तत्वाचा स्वामी ग्रह आहे गुरु. गुरु सध्या आहे वक्री. याचा अर्थ असा आहे की देशात, समाजामध्ये किंवा कुटुंबामध्ये जिथे जिथे वाद सुरू आहेत तिथे थोडीफार मॅच्युरिटी असेल. लोक रागाने नाही तर विवेकाने विचार करून वाद सोडवण्याचा प्रयत्न करतील. मकर राशी खूप महत्वाची आहे. मकर रास ही परीक्षेची राशी आहे. जिथे कुंडलीमध्ये मकर रास असेल तिथे तुमची परीक्षा निश्चित असते. तुम्हाला तिथे पास व्हायचं की फेल व्हायचं हे तुमच्या प्रयत्नांवर, तुमच्या कर्मावर, तुम्ही जे काही काम करता त्याच्यावर अवलंबून आहे. कुंडलीतील योगावर. म्हणजेच जबाबदारी स्वीकारा आणि परिणाम मिळवा असं सांगणारी ही मकर रास आहे. तसेच लक्षात घ्यायला हवं की सूर्य, शुक्र आणि मंगळ हे सुद्धा जर पाहिलेत तर सूर्य आणि शुक्र, मंगळ हे उच्च उच्च मंगळाबरोबर जाणार आहेत. यात सूर्य आणि मंगळ हे अग्नितत्वाचे ग्रह आहेत. तर शुक्र हा जलतत्वाचा ग्रह आहे. म्हणून इथे एक वेगळा परिणाम आपल्याला मिळताना दिसून येतो. सूर्य आणि शुक्र हे एकत्र आले की नात्यांची परीक्षा सुरू होते. या काळात स्वार्थीपणाने नाती निभावता येत नाहीत. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला अनकंडिशनल एक्सपेक्ट
अनकंडिशनल नातं आपल्याला निभवायचं आहे हे लक्षात ठेवावं. तसेच आजचे जर नक्षत्र पाहिले तर मूळ नक्षत्र आहे. मूळ नक्षत्राची जी देवता आहे ते नैऋत्य देवता आहे. मूळ नक्षत्र हे आपल्याला काय मेसेज देतं? तर नवीन काही तुम्हाला बनवायचं आहे तर जुनं काहीतरी तुम्हाला सोडावं लागणार आहे. म्हणजेच जी गोष्ट तुमच्या उपयोगाची नाही, ती तुमच्या उद्दिष्टाला साथ देत नाही, ती गोष्ट हळू संपते. हा या वर्षाचा महत्त्वाचा संदेश आपल्याला मिळतो. जे उपयोगी नाही ते टिकत नाही. तसेच आज ध्रुव योग आहे, जो 8:40 ते 9:20 पर्यंत असेल. म्हणजेच आजचा जो योग आहे ध्रुव योग म्हणजे स्थिरता, कार्यसिद्धी, आरोग्य सुधारणा आणि दीर्घकाळ टिकणारे शुभ परिणाम. म्हणून आजचा दिवस शुभ आहे. चंद्र जर पाहिला तर आज धनु राशीमध्ये, चंद्र धनु राशीत यावरून तुम्ही पद जर पाहिले तर तुम्ही ठरवू शकता की गोचर तुमच्यासाठी सुवर्ण पादाने आहे की रजत, ताम्र की लोह पादाने आहे. म्हणजेच ज्योतिषशास्त्र हे भविष्य ठरवणारं शास्त्र नाही,